मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि भाडीपा फेम स्वानंद तेंडुलकरचा लग्न सोहळा 25 डिसेंबरला थाटात पार पडला. मेहंदी, हळद, संगीत आणि लग्न असे सर्वच कार्यक्रम पार पडले. त्यांच्या ड्रीमी लुकने तर सगळ्यांचंच लक्ष वेधलं. तर 25 डिसेंबरलाच आणखी एक जोडी लग्नबंधनात अडकली. ती म्हणजे अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी. त्यांचेही मेहंदी, संगीत आणि लग्न असे कार्यक्रम पार पडले. तर त्यांच्या रॉयल रिसेप्शन लुकलाही अनेकांची पसंती मिळाली. तर याच महिन्यात 20 तारखेला गायक जोडी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे सुद्धा लग्नबंधनात अडकले. लग्नानंतरची मुग्धाची पहिली भजन सेवा तर आपण पाहिलीच, पण तिच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ सुद्धा लक्षवेधी ठरतोय. शिवाय त्यांच्या जबरदस्त उखाणाने तर मज्जाच आणली. मंगळसूत्राचा 2 वाटा म्हणजे माहेरची आणि सासरची खूण. मंगळसूत्राच्या 2 वाटा म्हणजे माहेरची आणि सासरची खूण. प्रथमेशचं नाव घेऊन कलाश्रीमध्ये गृहप्रवेश करते नीना आणि उमेश लगाटे यांची सून. पंचक या सिनेमाच्या निमित्ताने धगधग गर्ल माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांच्यासोबत गप्पा रंगल्या. माधुरी यांनी लहानपणीच्या कोकणातल्या आठवणी शेअर केल्या. आजी आजोबांच्या आठवणी काढून काय म्हणाल्या माधुरी, पाहूया. जी पणजी सगळे कोकणातले आम्ही जायचो, पणजीला बघायला पण जायचो, आजीला भेटायला जायचो, आजोबा होते आणि सगळे कझन समरमध्ये जायचो आम्ही. मँगो सीझन ना तिथे, तर झाडावरती चढायचं, आंबे खायचे, तिकडे म्हशी होत्या. हे सगळं तुम्ही केलंय? हो, आणि आमचे आजोबा खूप स्ट्रिक्ट होते. तर आम्ही लहान लहान मुलं ना, काय 8 वर्षाची 9 वर्षाची अशी पोरं, तर मोठा असा झोका होता तिथे आणि त्याच्यावरती आम्ही बसायचो आणि झोके घेत असायचो. आजोबांचा आवाज ऐकला की आम्ही सगळे पळून जायचो तिकडनं, कारण आजोबा आले की सगळ्यांना कामाला लावायचे. हे काय तुम्ही झोके घेत बसतायत, चला 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 तू इथे ये, ते शेण सारवायला बस तिथे. आमच्याकडनं शेण सारवून घ्यायचे जमिनीवर, कारण तिथे ते तशी जमीन होती रत्नागिरीच्या घरात. आणि मग शिंपडायचं पाणी ते पण करून घ्यायचे आणि मग म्हशींना आंबोण द्यायचं, हे करायचं ते करायचं. तर आम्ही खूप घाबरायचो त्यांना. ते आले की आम्ही सगळे, आणि तिकडची जुनी घरं खूप दारं असायची त्यांना, म्हणजे मधलं घर, इकडचं घर, ते घर, ही खोली, पडवी, अंगण, एवढी दारं, सगळ्या दारांमधून आम्ही धावायचो नुसते. तर खूप धमाल केली आम्ही. पण आता तुम्ही जे म्हणालात शेण सारवलं, मला इतकं भारी वाटलंय ते ऐकून. आम्हाला करायचे, उभे राहायचे, नाही हे असं नाही, असा आणि असा 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 लेपायचा. अभिनेत्री मृणाल दुसानीसने लेकीसोबत US मध्ये क्रिसमस सेलिब्रेट केलं. पाहूया त्यांच्या फॅमिलीचे हे क्यूट फोटोज. आईच्या गावात मराठीत बोल या सिनेमाचं ट्रेलर नुकताच आपल्या समोर आलाय. या सिनेमातून 3 इडियट्स फेम अभिनेता ओमी वैद्य मराठी सिनेविश्वात पदार्पण करतोय. अभिनेत्री पूजा सावंतने तिची बॅचलरेट पार्टी गोव्यामध्ये सेलिब्रेट केली. अभिनेता भूषण प्रधान, प्रार्थना बेहरे अशा कलाकार मित्रांसोबत तिने धमाल केली. अभिनेता पुष्कर जोग लेकीला स्टेजवर परफॉर्म करताना बघून भावुक झाला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत त्याने इमोशनल कॅप्शन सुद्धा दिलंय. सूर लागू दे या सिनेमाचा ट्रेलर हे नुकताच समोर आलाय. या सिनेमात दिवंगत अभिनेते विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळे हे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकरच्या मुलींचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये तुझी चाल तुरु तुरु या गाण्याची तिच्या मुलींनी अक्षरशः वाट लावली आहे. पहा त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ. स्टार गुरु गुरु उडती स्टार गुरु गुरु, ही चाल तुरु तुरु उडती केस बुरु बुरु, डाव्या डोळ्यावर बट्ट ढळली. सो इट इज स्टार गुरु गुरु, माय स्टार गुरु गुरु. से बाय बाय. तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.